हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे 4 किलोची चिकन बिर्याणी। 2 किलो चिकन साफ धुवून घेतलेले पाण्याने, मस्त बारीक पीस घेतलेले। त्याच्यात आपण हे गरम मसाले म्हणजे पूर्ण टाकलेले, हळद, लाल मिरची पावडर, हिरव्या मिरच्या, कस्तुरी मेथी आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चम्मच, मोठे चम्मच आहे 2। मस्त ही आपली 15 जणांची बिर्याणी आहे। 4 किलोची, 2 किलो तांदूळ आणि 2 किलो चिकन। आणि हा मस्त आपला कांदा बरिस्ता केलेला आहे, मस्त कडक झालेला आहे कांदा। तर हा आपण अर्धा डिवाइड करू, बिर्याणीमध्ये थोडा जास्त टाकायचा आणि वरतून गार्निशिंगसाठी थोडा ठेवलेला आहे आपण। आणि अर्धा किलोचं दहीचं पॅकेट आहे हे पूर्ण आपल्याला टाकायचं 4 किलोच्या बिर्याणीमध्ये। माझ्या भाच्याचं बड्डे होतं म्हणून तर स्पेशल बिर्याणी केली होती मी, त्याला खूप आवडते माझ्या हाताची बिर्याणी। आणि आपलं 2 तेजपान मोठे त्याचे तुकडे करून टाकलेले। आता आपल्याला हे सर्व दहीमध्ये, मसाल्यांमध्ये आपल्याला चिकन सर्व म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचे। त्याच्यात हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे मी, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। आणि हा आपला सुहानाचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे। तर हा सुहानाचा बिर्याणी मसाला एकदा तुम्ही टाकून बिर्याणी बनवून घ्या, तर खूप छान लागते। एकदा करून बघा अशा पद्धतीने, आणि सोपी आहे। तुम्ही विचार करणार की 10-15 जणांची बिर्याणी कशी बनवायची कशी नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही करा नक्की। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी बिर्याणी आहे। तर आता हे आपलं सर्व मिश्रण झालेलं आहे, हे 1-1.5 तास ठेवलं तरी चालेल। आता याच्यात आपल्याला पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे, पुदिना टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि कोथिंबीर आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला जवळपास 1-2 तास ठेवलं तरी चालेल, किंवा लगेच तुम्ही बिर्याणी बनवली तरी चालेल। तर आता बघा, आपण 1-2 तासासाठी ठेवलं होतं मी, नंतर आता गॅसवर ठेवलेलं आहे। तर आता हे एकदा गॅसवर 2-3 मिनटासाठी मस्त परतवून घ्यायचे आणि झाकण ठेवून सोडून द्यायचे। नंतर त्याला हलवायचं नाही, काहीच नाही, ते ॲटोमॅटिक दह्याच्या पाण्याने शिजून जातं। त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही, कारण की दही आपले अर्धा किलो आहे आणि चिकनलाही पाणी सुटतं। तर मस्त 5-6 मिनटामध्ये चिकन छान वाफेत होऊन जातं। त्याला झाकण ठेवून दिलं की टेन्शनच नाही, ते आपोआप शिजून जातं। त्याच्याकडे घडी बघा। आता छान मस्त बिर्याणीच्या मसाल्याला, चिकनला मस्त कलर आलेला आहे लाल। मी फ्लॅशलाईट लावला नाही, सॉरी त्याच्याबद्दल, पण एकदम मस्त रंग आलेला आहे। आणि याच्यात आपले 2 किलो जे बासमती तांदूळ होते ते मी शिजवून घेतले। ते शिजवताना मी त्याची रेसिपी दाखवली नाही, कारण की ते प्रत्येकालाच येतं म्हणून ते दाखवलं नाही। फक्त याच्यात मी जिरं टाकलेलं आहे आणि लवंग मिरी टाकलेली भात शिजवताना। आता याच्यात मस्त आपल्याला फूड कलर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, पण माझ्या भाच्याला खूप आवडतात म्हणून मी टाकलेलं आहे। त्याला कलरिंग बिर्याणी विशेष खूप आवडते। तर आपण मस्त केशरी कलर घेतलेला आहे, पिवळा रंग घेतलेला आहे। आणि जे आपण चिकन शिजवलेलं त्याचं मस्त हे घेतलेलं आहे आपण, तरी घेतलेली। ती तरी बिर्याणीवर वरतून तांदळावर टाकली ना, भातावर आपल्या राईसवर, तर खूप छान त्याची टेस्ट लागते। आणि याच्यात अजून आपण ॲड करणार आहे फूड कलर, जो आहे तो रेड कलर, थोडासा किंचित जाग्यावर टाकायचा आहे, कारण की काही रेड राईस पण छान वाटतात म्हणून मी टाकलेलं आहे। आणि खरोखर ही बिर्याणी खूप अमेझिंग होते, खूप छान होते, झटपट होते। आणि 15-20 जणांची बिर्याणी तर आरामात होईल। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी वाटली कशी नाही। आणि सेम अशीच पद्धतीने करून बघा। आता याच्यावर आपण बिरिस्ता कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर, पुदिन्याचे बारीक चिरलेले पाने टाकलेले। आता मस्त जेवण